बाबरान मला खवाचं बोलेले तर अजून पत्ता नाही. कोण येणार काय माहिती. कोणा पाहिलं ना गाडीचा पत्रा पुढे काय मग काय आता हे काय काय म्हणजे काय हं ते ठकीच्या घरी काय करतात तुम्ही कोण तुम्ही तेव्हा आलेले ठेकी का मग काही डोक्यात फरक पडला काही हा काय बाबरा आपल्या किती दिवसाचं आहे माहिती ना तुम्हाला. हा आहे मग तुम्ही ना. ठेकीसाठी मला सोड राहील ना नाही कोण म्हटलं मग हा? अगं ठेकेदार मला काहीच संबंध नाही काय सांगू? का म्हणा काही चावत काही मला काय माहित नाही का हा मला राधीने सांगितलं ना. खा राधी तशी जाऊ हा राधी माझी जीवलग मैत्रिणी हा हा तिला अजिबात काय म्हणायचं नाही. तो आणि हा नाही म्हणायचं माझी जीवलग मैत्रिणी तिने मला उद्या सांगितलं करू म्हणे. नको जरा काही नको बचवळ आपलं बरोबर आहे राहू तुम्ही दे काय म्हणे काल तिला पोत करून दिली म्हणे कोणला ठकीला पोत कशा करून दे मग मला एवढं वाया चाललं का मला चार तिने चार बाया राधीने नाही सांगितलं. चार बाया सांभाळायला राधीने सांगितलं मला काय तिने बोलते पोत बकुळे करून दिली म्हणे आणि तुला काही देत नाही असं म्हणली ती मला नाही माहिती कारण तिला माहिती ना आपल्याला तुला लय सोडून कोणालाच देत नाही मी काही तुला सोडून काही कोणालाच देत नाही तर कुठ नाही तुमचा बोल जीवच नाही राहिला मग अरे खरं तो आहे जीव नाही, काय जीवच बकुळे नाही तुमचा. शपथ आहे तो आहे जीव आहे लय वेळ झाला नाही तुमचा आता. नाही खरंच हा. पहिले काय घरी ती बायको आणली ऐक तिच्याच ना. नाद धरला नंतर काय त्या ठकीचाच धरला अरे मग आता बायको आणली मग आता नवीन नवीन राहते मग आता बायकोला काय मग बायको तुम्हाला वेळ द्यायची लोकतो नाही. नाही मग काय लपडी केलं माझ्या संग नाही ना, असं लागत मग आता ठक्की काल आता धरली माहेर गेली मग बायको मग कसं काय आठ मग पंधरा टेप दिवस नाही का मी तसं म्हणजे तुला काय अंतर दिलं मी मग प्रेमात कधी अंतर दिला तुला असं नाही राहत बाबा कोणत्या दिवशी की तुला काही नाही म्हणून तो फोन कधी उचलला नाही सांग हा? 3 दिवसापासून मिस कॉल देऊ राहिले नसते बॅलन्स संपला तुमचा बॅलन्सही सरलाय गावातच गेलो नाही घरी ना जास्त काम चालू होतं आज मी बळच येईल तुम्हाला बोलायला म्हणलं बरं. यांना नाही एकदाची बरं तुला काय लागत आहे मला काही लागत नाही काय तुला बॅलन्स मारायचा का आज नाही आता काहीच नाही लागून मला हा मग तुमचं तेच काहीच नको का संबंधच नाही ठेवायचा मला तुमचा का बरं नाही ठेवायचा नाही ठेवायचं झालं काय तुला शेवटची भेट आहे आपल्याला म्हणजे शेवटची भेट मग तू कळते? याच्याकडे चालते का मग मला हा अरे काय बोल राहिली बकुळे हा याच्यानंतर तुम्ही मला फोन करा म्हणजे मी बरं. तुम्हाला करा हा का हा. जर सोड करायची मग तुला आता तुम्ही केली मी नाही मी नाही केली तुम्ही केली मी काहीच करेल नाही हा कोणाचं काय ऐकते हा मला सारं सांगितलं पण रात्री 12 वाजता काय गेलते मग कोण तुम्ही ती बी बॅटरी घेऊन लाईट नसताना अरे तिच्या गलीवर बाथरूमला गेलतो तिकडे संडासला वावरामध्ये हा सुका पाटला वावर नाही का ते हा तिकडे आणि येताना कुठे घुसले होते कधी जाताना गेले तुम्ही पण येताना येतात सरळ आलं घरी निघून. हा अरे, तिचं कुत्र किती बेकार आहे अहो काय रातभर कुत्रा भुकत होतो आणि म्हणजे मग? तुम्ही घरात होते याचा अर्थ नाही नाही हा, नका अरे सांगू ते पायरी चढू देत नाही वाटेची इतकं ते बेकार जाऊ कुत्र दे आहे तुम्ही जा नका जो मा काही समज नाही, नाही. नाही याच्यानंतर मला फोन बी तुला करायचा नाही बरं तू पाहत होती का मला हिनं सांगितलं ना तुम्हाला कोणा? राधीना अरे ती राधी किती ती बाई तिचं काय म्हणावं किती तू म्हणजे तिच्या ऐकून तू आपल्याला वाईटपणा करायचा का आपला तूच सांग जाऊ दे प्रेमात हे करायचं का मला दोघांच्या बोलायचंच नाही तुम्ही आता म्हणजे मी ना तुमच्या घरी जाऊन सांगत तू घरी काहीच नको येऊ घरी सांगत ठकीचं याचं लफडं. जेव्हा तू सांगतो हा, राहत म्हणजे नाही लावायचं मला. म्हणजे तुला आपल्याला सोडायचं हा परत आपलं घरी नाही येऊ. आपलं नाही तुपलं नाही हात सोड मा हात सोड नाही लावून दे जेव्हा एखादी, हा. माझं डोकं सोडू काय काय मला हा हा बायको नाही मी तू- तुमचा मार खाऊन घ्यायला. मग शांत बस टकी नाही मी शांत बस मी मग जाते ना तुमच्या घरी जा, आणि बाय. तिथे भांडणच लावून बस देते पुढे भांडण ऐका ना. भांडणच लावून देते मग हा? कळलं तुम्हाला हा. हा ना त्याला म्हणजे फायदा होता तर लय परवायचो खालं आणि आता मग ते हे झालं ते झालं काय त्या राधी गोड तिचं नाव सांगत तिने मला सांगितलं हा आयला बाय अच्छा जातीचं अशा राहते बरोबर आहे रे म्हणजे कोणाशी बोलावं का नाही बसावं का नाही पुढे हिंडावं का नाही तर असे गमती राहते काय सांगावं अवघड आहे बोले आता जर का मा बायको गेली मा बायको सांगितलं ना तर ती लगेच सारा मळा दाणा दिला डायरेक्ट हा जेव्हा आता पवा जाते का काय समजेल जातो घरी तो बापाला आहे ना सूत नाही राहिलं सूत कामाधंद्याचं हा एकदा नाही नाही घरातून एकदा निघाला का त्याला असं वाटत मी किती घर पुंजू हे घर पूजू का ते घर पूजू की याच्या घरी जाऊ का त्याच्या घरी जाऊ असं होतं त्याला पहिले तरी मला चक्कर मारित होती थोडाफार घास आता ते बी नाही म्हणजे त्याच्या जीवाला असं झालंय तुला सांगते ते एखादं नाही का जनावर राहतं ते बांधेल असलं आणि एका एकी मोकळं जर सोडलं ते पळूनच घेत ते काय आलं हे आल्यापासून आहे ना त्याला वाटत करते ते दोघं पहिले आम्ही दोघं जायचो ना बाबा हा. त्याला वाटत करते ते आता ती हिंडत आहे गावात हा अवघडच येतं दारू
बरं ते ऐकत नाही. ते शेरपेट नाही लागून दे साधं. हम्म. मोकार दारू प्यायची हिंडाचं फिरायचं. ये बाबा सलमान कंबर नको नको रे. हम्म. कुठं लागणार गेलं काय वरडा 8-15 दिवस आहे ना 8 मिनिटं सोडा लागायचे मला. ऍडमिट होईल. चल कुठेतरी घेऊन दवाखान्यात मग आता काय करतो. काय झालं तुम्हाला? कंबरच काम देणार आहे. कंबर दुखू राहिलं. हा, पहिले काय आम्हाला कामच नाही नुसता करायला. दम लागतो कंबर. हम्म. नेटाचं कामच होईना आता मला. फिरायला पहिलं तर लय करेल आहे ना नेटाचं काम. पहिले लय काम आहे. ग. मोठा हाकेल. हा. पहिले काय सांगायचं 4 बैल 25 वर्षापूर्वी मोठा होता का? नाही नाही मा काय नाही मा लग्न झालं तेव्हा मोठा होता अरे का? तेव्हा तू लहान होती. हा. तो लग्न कवा केलं आपण हा. दोघायचं सांग. हा. ते फिरायचं विचारा ना. अरे काय धंदे लावले. हा? काय तुम्ही साऱ्या गावात घरातून जर सोडला एकदा गडी का असे घर पूजितो तर त्याला असं वाटतं हिच्या घरात नाही घुसलं तिला राग येईल, तिच्या घरात नाही घुसलं तिला राग येईल. कंबर कुठं जातं मग? म्हणजे घुसायचं त्यांच्या घरात घुसल्या ना कमराचं काय समजत. मग फिरू दुखत नाही का? अरे माझा जात 4 चौघात बसत माणूस. आता हा टाइम झाला घरी यायला काय सांगत. चहा पाणी घ्या कोणी. मळ्यात काऊन नाही आले म्हणजे? आता माळ्यात बोलले लांब आहे आपले मळे नाही. मला आता येवत नाही मळ्यात. नाही ते तुम्ही आता तू लग्न केलं ना तेव्हा तू आणि तुझी बायको आणि तुझी आई तुम्ही शेती सांभाळा काही करा बाबा. तुम्हाला काय संन्यास घ्यायचं काय? नाही तो सांगायचं संन्यास. अरे देवा. वाटलं वाईट कोण संन्यास घ्यायचं? अरे बाबा त्यानं अष्टगंध लावला तरी त्याच्यामध्ये परिणाम वेगळे होतील. तो संन्यास घ्यायचा माणूस आहे का? दारू मटण मच्छी याच्यामध्ये त्याची जिंदगी चालली. बाया जांभाळता तो त्याच्या कमराचा काटा डिल्ला झाला. आता म्हणतो कंबर दुखत हात पाय दुखत. याचं काय खरंय बघली 12 खिशात गारा. नाही भाऊ बाय माया तोंडाला चटका आहे ना मला पहिल्यापासून लागत आहे. हा पहिल्यापासून मटण जाऊ मच्छी. दे आता खायचं काही विषय नाही. असं. पहिल्यापासून खायचं. हा का तू माळकरी म्हणून जाऊ दे. का आजच खातो मी काय रे. हा रे हा जरा मग काय? आताच बी लागले खायला मटण. तुम्हाला जन्म झाला मग झोप झाली त्याची एक बोलता एक झोप झाली. नाशिक आहे. तेव्हा हिंडून जाऊ. हा. काय रे? हिंडतो म्हणजे तो काही प्रत्येकाच्या जिना चढायचा खाली उतरायचंय बंगल्याच्या पायऱ्या जरा- चढायच्या खाली ए उतरायचं. जरा नाशिकला जाऊ. असं आहे तुला सांगते. आडावाला का जाऊ आडावाला का. आहे ना हा 7 बायांचा मेळा आणि मध्ये हा बाकासूर आहे ना हा सुकाळा. हा 1 नंबरचा सुकाळा ना. शेरप्याच्या पाय आंबे तोडायला जाते ती. हा बरं का शिरप्यासाठी जरा? नाही जा शिरप्याच्या यायला बायकोसाठी तुमचा जातो. काय चाललंय इकडे माझ जीव चालला. मग तो कसा दवाखान्यात द्यायची नाही अरे चांगले जात्या मग तो कसा तो आत्मा कसा निघाला. हे? चांगले जात्या ना. हिला फार जीव चालला. हा. त्याला वाटतं मी गागा बरे एक पटन आहे दुपार गाडची. आपण इथं लक्षात नाही मी खिडकीतून पाहिलं की तर लोक असे द्वारात तारा हा इड आल्यावर त्याच्यावर गोळा बसला. लगेच त्याच्या हात पायांवरून लगेच वारच गेलं. आपली पायरी चढली की लगेच हा दुखू करत त्याला. मग त्याच्या बागे का त्याची बायकोच बोकाडी बोळ्या का काय झोपून काय राहा. माहिती. जमल्या. 10 सेकंद चाल मला दवाखान्यात घेऊ. उद्या जाऊ उद्या. 8-4 दिवस दे ऍडमिट करून त्या मोठी कमाई करून ठेवली दवाखान्यात ऍडमिट व्हायला. उद्या जाऊ उद्या. ही बाई झाली का ती बाई ती बाई झाली का ती बाई. मी काय म्हणतो हा. उद्या जाऊ आपण जा. तुझं झोप रे. जेवायला आहे का नाही? जेवण गेलं का? हा मग बिगर गिळल्याचं आहे का. आणि घरून उपाशी घ्यायला तरी त्याला गज बाया देणार आहे खायला प्यायला. बाया काय देते हा. नाही चहा पाहिजे ते जेवण काय देते घरी 2-2 बाया त्यांच्या. हे बकोळीनं सगळं वांग केलंय मग तिच्याकडे न्यारी केली सकाळी 12 वाजता. बापरे. काळं वांग तिचं ना मला लय वांग आवडत. ती दुसरी मम्मी. मम्मी? बापरे. हा दुसरी घे. दादाच्या आशा किती कचे होय? किती कचे आशा. मी एवढी बोलते म्हणजे फुकाट बोलते का. नाही हो, नाही ते जाते ते असं कसं काय मम्मी डायरेक्टली. आपण मळ्यात राहतो आणि काय आहे. त्याच्यावर पोर काय त्याच्या आता कोण ग बाय.
आई बरं मी काय होतं अरे मला चला दवाखान्यात घेऊ काय झालं झोप उडायची काय झोप नाही ग बोकळा काय सांगती कमराला अजिबात जीव नाही राहिला दुसरी मम्मी आलं काय झालं कमराला जीव नाही राहिला कमराला सासूबाई बरं आहे का सासूबाई कोणाची माझी कोण म्हणलं त्याचा बोलले दुसरी सासूबाई मग ते साऱ्या गावावर पळून येणं मा नाव आहे काय आताच सांगितलं तुमच्याकडे भरलेलं काळ्या मसाल्याचं वांग खाऊन आलं हा का माझ्या घरी नाही ठकीच्या घरी खाल्ला असेल आणि या नका. माझ्या नावाने बॉम्बे मार त्यांनीच सांगितलं स्वतः हा काय अगं माय त्याचे भांडणं किती दिवसाची व्हायली खोट बोललो का जरा खरं सांग मी काय मला. नाव हागत हा. नाही तुमचं तुम्ही बोला हा. काळं वांग होत सांगितलं मामांनीच सांगितलं मी सांगितलं स्वतः आता बोलत होती ती. खोटं गायला बोलायचं काळं तिचं नको नको हाताचं हसायला. वांग आवडतं मला. हाय ना खरं सांग होतं हाय खरं नाव सांग घेतलं नाही हा. ते पटलं पण त्याला झाले 4 वर्ष हा. 4 वर्षापासून या ठकीचं घर झालेली हम्म. म्हणले या माझ्या नावानं डाडतील म्हणून मी सांगायला आले हा तर बरोबर तुम्ही ठकीवर ध्यान ठेवा मग 4 वर्षापूर्वीच यायचं होतं ना सांगायला हा आता आली तुला वाटलं सांगायला आत्ताची मगाची उद्याची परवाची महिन्याची 6 महिन्याची 6 महिन्याची सोमती गेली वर्ष झालं तरी तो आलाच नाही लंगराची कडी तोडायला हा. तो लंगर तोडायला आलाच नाही हा. म्हणून तू आता 4 वर्षांनी तुला जागा आली कारण जातो ना ठकी का तो घरा पुढून मग तू जळत असन माई मग माई काय किती जळत? मग माई किती जळत असन मी तर त्याची अगं पण मी अगं बाया त्याची घुंगरच तो पाहिले नाही जसे काय म्हणजे त्याचे घुंगरच पाहिले नाही तर सोन्याची आहे का हं? मी सोन्याची काय आहे? म्हणतो पण असे वाजत्या हं. आपण राहू एका ठिकाणी ध्यान दुसरीकडेच पळून हा. त्याचं नाव गोळकुंभार. ठकीच्या- अरे. मला उगा माझ्या मैत्रिणी सांगितलं राजीना का हा अरे ठकीच्या पण घरी या जातो. दादर सोबत का आता राधी नाहीला का सांगितलं राधी नाहीला का सांगितलं हा राधीकडे होता पहिला मी काय म्हणतो दादाच्या म्हणजे हे एवढी आहे. लफडे घ्यायचे? हे तुम्हाला सांगायचं लग्नाच्या आधी तुमच्या बापाचं. मग आता राधीचा काही संबंधच नाही हिला सांगायला यायचं ही माका का सांगायला आली मला फक्त तीच माहित होती ही आता हिच्याकडे जात नाही 4 वर्षापासून आज जातो कोणाकडे ठकी क म्हणून ही मला सांगायला आली तर मा नाव काय घेऊ नको बाई माझं नाव खरंच घेऊ नको मी सांगायला आले उगं म्हणले माझ्या नावाने खरे पडतील आणि हा जातो दुसरीकडे आणि याला सांगून द्या नाही का यांच्या मासनात गावला तुझी किती शायनिंग मारायची बाई तुला वाटलं बाई याच्या बायकोपेक्षा आपण लयच भारी का काय लयच आपसार आहे का काय मग तू एवढी आपसारा होती तू एवढी झळकायची माव माता तो आकून ठकी कस काय गेला आता त्याला जर 12 घर पण जायची सवय तर काय करणार कोणी तर मग आता छाटायचा होता ना तो तिडच मी तर आता हात छाटायचा होता पाय छाटायचा होता मग तिकडे गेला नसता फक्त परमिशन द्या यांना लगेच विचारा ना दारापासून काय आलं. चाललंय मला. विचारा ना. काय कवर चालवायचं काय हे नाही गुपित घुमणं कवर आहे आता दुकान- मोकळी हाजरी येऊ द्या मोकळी माझी तब्येतच बरोबर नाही ग. झाला का काय घरड्यावा आला हा, तर रातची मुक्कामी कुठं होती? इथे ना ठकीच्या घरी आणि तुम्हाला आणि तो तर काय घरात झोपला होता वर टेरेस म्हणे मी गच्ची झोपतो तसंच खाली उतरून गेला असं काय म्हणून राहिली बाई आई? बाई मग यानं तिडच तो बापानं नाईट काढली म्हणून हा. त्याचा कमराचा नंबर झाला हा हे काय नाही काय रात्री ठकीच्या घरी होता आणि मग तुम्हाला 15 दिवस नाशिकला ऍडमिट करा काय आला यानं कमराचं असले काम पहिले केलं मोठं रे पाणी बाबा भरून काम हा. अहो, त्याला काय दिवस यानं वावरात नाही पाणी भरलं यानं बायांच्या घरी जाऊ जाऊ पाणी भरलं म्हणून याचं कंबार गेलं काय दिवसांनी त्याला बसता हा. नाही यायचं असं फेकून द्यावं लागतं तुम्हाला बाई कसा कणत पाय त्याचे नाटक पण आई मी काय म्हणतो मासनात गावला चालल्या दादाच्या त्याच्या शांतीच्या टायमालाच मी मधला एक दात पाडेले पाय पण तो सुधारला नाही हा. सोबत तुम्हाला आता लफडे सोबत आहे पहिला लफडे बाजी बाई कमाल अरे भाऊ या बाईच्या काय का तो कोणत्या बाई कोणत्या अरे बाईचं? लोकांना आवठवायचे धंदे आहे ना मा नाही ऐकणार का ते तिच्या संग होत पण दुसऱ्या संग नाही 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 नाही? रात्रभर ठकीच्या घरी होता रातभर इथं आईला माहिती होती विचारू पाय तिला सुद्धा माहिती होती विचार होत काय काय ग? अं? काय तुझी झाडू ना उत्तर पूजा करू का यानं त्या बाहेरच्या घरी येऊन थोडा मुस्काट तोंड्या नारळावानी तोंडाच्या साऱ्या गावामध्ये तुला राखोळी देईल होते मी शेंदूर लावून सोडेल होता मोकळा किती बाया ठुतो मी माझ्यावरचा शेव काढून टाकला तर म्हण नका गोकुळीकडे जातो बाबेन गोकुळीकडे जातो मग आता हा शो परत तो का येणारच नाही ना बाई आता माझ्याकडे नाही तो आणि आला मग तिकडे आला भुटाना आणि मी का बरं तुला दुसरा सापडला का आता म्हणजे मग? नाही हा सगळा कुळकुळा माझ्या घरी येईन का नाही मग त्यांनी त्याची सोय केली मग तो केली का तू मला असं नवरा आहे हं? आहे मला मग नवरा. हा काल लागत होता हा असंच होता घरामध्ये पोचारा फिरवायला तेव्हा देत घेत होता आता काय देत त्याला विचारा मला. हं? म्हणजे आता देत नाही म्हणून तुम्ही मामाला ठेवलं नाही. आणि द्यायला त्याच्या हातात मी काही ठुलच नाही तर काय आता मला सोन त्याच्या हातात काय राहिला आता कारभार काय? आता मा बायकोच्या मुलाच्या हातात आहे हं? आता तुम्ही तुमचे पाहून घ्या मी आले म्हणजे की होता सांगते. होता मास्तवर घेतला का हा. ते तुमच्या हा? बायकोला सांगा
काय होतं, हा काय का? दिलं, काय घेतलं. ते ठकीस सांगा ठकीस काय अरे वाटायचं? काय करते रे जुन्या लोकांची म्हणायचे भाऊ नव्हती तवर भाऊती नंतर बस. माशा गुणगुणती. तू म्हणते खरं तो ऐकायला लागलो हा का लय आता मोठी चूक झाली. आता लय मोठी चूक झाली. हं? दाटून निघत की. लय मोठी चूक झाली सासूबाई द्या काढून असं ते. आता पार उसाचा चौथा झाला ना आता म्हणतो तू म्हणते ते खरंय. आता द्या काढून. हा ती भात जर नाही मी इडं टाकली शेवट तुझी भाजी इडच टाकेल मी. तो ऐकायला लागत होतो हा. भेटावाला. ती बाज बाहेर टाकी देतो लय माझ बाहेर महिना केला. नाही ठकीसच घरी जाऊन जेवते आम्ही. नको बरं नाही वाटणार भाऊ आपल्याला नाव ठेवतील लोक याची भाजी इडं टाकायची मोकळ्या मैदानात. वारे म्हणजे लफडे करत्याला लावून मग हा यानं लय माझ महिना केला हा काय कमी नव्हता. बरं मी काय होतं आता मला दवाखाना तरी घेऊन चला पुढं उद्या उद्या नाशिकला. का आला उद्या अहो एका बरं अजिबात राहीना. पैसे बिशे नाही एका जागेवर बस. हे बस एका मोटर जागेवर. चालू आहे दादा घासावर हा. पाणी भरत अरे तुला- बंद कर रे बाबा बंद कर ती. हा, बंद कर पहिलं मला उच्चर उचल तुला बापाची काही दया बाय आहे का वरचा नाही? कसा तो आका पाहिना तुला का उचली ना. काय करा याला दवाखाना नको काहीच नको याला रिपेअर करशील हा परत ठकेला सोडून देईन परत एखादी बक्की पाहिजे मग बक्की नको न अरे ठकी नाही नको, ना, हा अरे इडच एवढं- पडू दे. एवढं काय वाय चाललं बाबा बसलं पाहिजे नाही हा म्हणजे बाजारात टाकून दे मग अरे आज बाल लय आयुष्य जायचे हात पाय चालले पाहिजे वड दे. लगेच झाडायला जाता आलं तो एवढायला पाहिजे. लागला आता. पाणी चालू आहे साठा ए, भरून. जा- हा, ते जर्या. बारा बदल वय जर्या ए जर्या आईला पर्याय पाहिजे ना. आईच ऐकतो नुसता. काय याच तोंड नाही दडण बागड्या बाळ्या मुगड्या गड साऱ्या गावात बाया लागल्या याला. बाबा आता शेवट आले. आणि तू तर म्हणायची आत्याले मामांना बोला त्या आत्याले मामांना बोला त्या आता मामाची तुला लपडे सांगत बस सोनबाई चहा तरी ठेव ग. मामाच्यावर लफडे. सोनबाई चहा तरी ठेव. तिकडून यावा ना थक्कीचा मूत पिऊन गल्लासभर नीट बोल ग नीट नाही तर बोल. कप भर प्यावा कमीत कमी नवरा तवाला हा? जरा नीट बोलावा. नाही तर बक्कीचा प्यावा. हा हा? त्या आईच्या अवदासाची काय बोलू राहिली? खरं तर त्या बकुळाच्या जागेवर मी असते तुला मुतच पाजून गेले असते सासूबाई. तू त्याच लायकीचा आहे रे. कोणला चहा ठेव तू ग. घरात होती का तो चहा बंद करू उद्यापासून साखर चहा पावडर आणि ते कडी कोंड्यात ठुईन. अरे अरे बाळा वा. का बाळा चहा कर चहा. दे ग इकडे ते लाकूड दे इकडे ते लाकूड काय म्हणतो चहा करतो तोंड ठेसू का ठेसू तो तोंड जर आवाज काढला तर मग पाय हा थोडा थोडा ठेवते दोघांना चहा. कोणला तुम्हाला. अगं तुला येऊन तिकडे तू गालगुच्च्या धरू का तुमच्या पोराला ठेवते. हा. ते ठेवते. याचा विषय सोडून दे. मावायला इच्छित काय बघवायचे. हम्म थांब तुला दाखवतो. कोणाला मला रिपेअर कोणला तो तुला नाही ग तुला नाही ना. मला रिपेअर होऊ दे म्हणलो असं मग हिच्या गप्पा पाहतो असं. कणत बस जोर जोरात हो आधार मध्ये घे मला चाल. तिकडं जाळ करतो आम्हाला मला अरे काम मध्ये आहे. घे. आईला काय करावा त्या आईला या बकुळीच्या आता घरीच जातो डायरेक्ट. तिच्याचा नाही बोलायचा नवरा म्हणून आता झपाट्यात टाकीत तिच्या. जाऊ दे असा वाईट पाय तसा वाईट पाय घरी येऊन म्हणले ना ती काठीच घेऊन जातो. चप्पा आईला इथे तिकडे.